शहर के धंतोली इलाके में 20 सितंबर 2025 की सुबह एक महिला के साथ लूट की वारदात हुई। महिला रोज की तरह मॉर्निंग वॉक से लौटकर अभ्यंकर स्मारक ट्रस्ट से करीब 8 बजे अपने घर इंद्र सरिता अपार्टमेंट पहुंची ही थी कि तभी बिल्डिंग के लिफ्ट के सामने एक अनजान शख्स, जिसकी उम्र करीब 30 से 35 साल थी, जिसने अपना चेहरा कपड़े से ढक रखा था, उनके पास आया और झटके से उनके गले से 7 ग्राम की सोने की चेन लूट कर फरार हो गया। पुलिस ने धंतोली और फिर अजनी इलाके में 100 से 150 सीसीटीवी कैमरों की जांच की। फुटेज में आरोपी रामेश्वरी की ओर जाता दिखाई दिया। इसके आधार पर टीम ने अजनी के विभिन्न हिस्सों में तलाशी शुरू की। जब पुलिस को अजनी स्थित पुलिस वेलफेयर पेट्रोल पंप के पास पहुंची तो वहां फुटेज में दिखने वाले जैसे शक्ल सूरत वाला एक व्यक्ति खड़ा मिला। पुलिस को देखते ही वह भागने लगा, लेकिन टीम ने पीछा कर उसे पकड़ लिया। आरोपी निखिल गणेश ठाकरे रामेश्वरी रोड अजनी नागपुर बताया गया। जब उससे सख्ती से पूछताछ की गई तो उसने लूट की वारदात स्वीकार कर ली। दिनांक 20 तारखेला एक धंतोली पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये एक चेन स्नॅचिंगचे गुन्हा दाखल झालेले होते। ते गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे त्याचे नाव निखिल ठाकरे आहे। ते 32 त्याचे वय 32 आहे आणि जे मुद्देमाल त्यांनी स्नॅच केले होते ते 7 ग्राम गोल्ड चेन होते। तर डीबी टीम जे धंतोली पोलीस स्टेशनचे डीबी टीम आहे त्यांनी अराउंड 100 फुटेजेस त्यांनी चेक केले आणि फुटेजेस चेक करण्याच्या दरम्यान त्यांना एक आरोपी सापडले त्यांनी आणि त्याच्या विचारपूस केले। तर त्यांनी जे गुन्हा केलेले होते त्याचे मान्य पण केले आणि महत्त्वपूर्ण विषय असा आहे की जे डीबी टीम आहे धंतोली पोलीस स्टेशनचे त्यांनी हे गुन्हा 36 तासात उघड केलेली आहे आणि जे कारण सांगतात की त्याच्यावर कर्ज होते, ते कर्ज साठी त्यांनी असं कृत्य केले आणि जे कंप्लेनेंट आहे त्याचे जे वय आहे ते 72 इयर्स आहे। हे आता प्राथमिक माहिती आहे आणि आता जे तपास आहे ते चालू आहे। जे आरोपी आहे निखिल ठाकरे ते एक खाजगी काम करतात आणि जे 7 ग्राम गोल्ड गेलेले होते ते पूर्णपणे रिकवर केलेली आहे धंतोली पोलीस।